हे बदललं गेले आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळते 18 चेंडू आणि 30 धाबा. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धाबांची आवश्यकता आहे. कुणाला तरी इथे चमत्कार करावा लागेल आणि जोपर्यंत आपण चमत्कार करत नाही तोपर्यंत कोणीही नमस्कार करत नाही आणि इथे मात्र तुम्हाला चमत्कार करावा लागणार आहे. बॉलिंग मार्कवर इथे दाखल होतोय गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. स्वरूप पाहूया कोणतं रूप इथे दाखवतोय. लेफ्ट हँड राउंड द विकेट. समोर सद्दाम माफ करा अफान आहे. मिस टाइम शॉट. बॉल फील्ड केला गेलाय. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करतोय तो स्वरूप. पहिला बॉल परफेक्ट लाईन लेंथ मध्ये. हो या स्लो डिलिव्हरी होती. इन स्विंग चेंडू होता. अफान यावी मात्र थोडासा फसलाय. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. पुढील चेंडू. हो यावेळी मॅजिक आहे. फिंगर मॅजिक आहे. लाजवाब ऍक्शन आणि ऍक्शनला त्याही पेक्षा जबरदस्त मिळते तिथे ऍक्शन. आणखीन एक डॉट बॉल. छोटा तीर वार करे गंभीर. दिसायला लहान आहे परंतु गोलंदाजी मात्र इथे महान आहे असं जरूर म्हणावं लागेल. नेक्स्ट बॉल. स्वरूप जाधव मॅन फ्रॉम देवरुख. अतिशय प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. दबाव निर्माण केलाय अफान वरती. अचूक लाईन, परफेक्ट लेन, जबरदस्त ऍक्शन, मॅजिक. असफल ठरलाय. राजू शिंदेचे प्रयत्न असफल. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबा इथे मिळाल्यात. धाबसंख्या जंप होते आणि पोहोचते 47 या अंकावरती. 47 रन, 47 धाबा. अजूनही 25 धाबांची आवश्यकता इथे असणार आहे. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. आतापर्यंत 5 धाबा खर्च केले आहेत या गोलंदाजाने. स्वरूपने मात्र एक चांगलं रूप इथे त्याने दाखवलंय आणि त्यानंतर पंच केल्या बॉलला. बॉल फील्ड केला जातोय. येतोय निर्धाव चेंडू. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. जोरदार ठरा. केवळ 5 धाबा इथे खर्च केलेत देवरुखच्या या सिताराने. समीकरण मात्र यावी बदललंय. बॉल शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये 25 धाबांची आवश्यकता.